ईस्ट सिक्कीममध्ये पदमचेनपासून सिल्क रोडने गंगटोककडे जाताना बाबा हरभजन सिंग याचे मंदिर आपल्याला लागते आणि या मंदिरामागची कहाणी अशी आहे की बाबा हरभजन सिंग हा एक सैनिक तिथं पहारा करत असताना अचानक तो बेपत्ता झाला आणि त्याच्यानंतर तो कोणालाच त्याची बॉडी सापडली नाही, परंतु त्याने आपल्या मित्रांच्या स्वप्नात येऊन सांगितलं की आपण इथे आहोत आणि तेव्हापासून इथे तो सर्वांना वाट दाखवतो असे लोकांची समजूत आहे आणि त्यासाठी इथे या ठिकाणी त्याचे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि हे मंदिर अतिशय सुंदर असं बांधलेलं आहे। या मंदिरामध्ये या हरभजन सिंग या सैनिकाचे संपूर्ण कपडे तसेच त्याच्यासाठी खोली, त्याच्यासाठी बेड हे सर्व ठेवलेलं आहे आणि हे सर्व या येथील लोकांचं एक श्रद्धास्थान किंवा धार्मिक स्थळ म्हणून मानलं जातं। याला बाबाजी का बंकर असंही म्हणतात आणि हे मंदिर या ईस्ट सिक्कीममध्ये बरंचसं प्रसिद्ध आहे, तर त्यासाठी खास बरेचसे लोक इथे दर्शनासाठी येतात आणि इथून गंगटोक 56 किलोमीटर लांब आहे आणि हे सिल्की रोडवर असल्यामुळे मुद्दाम ज्यावेळी आपण पदमचेनपासून गंगटोकला सिल्की रोडने जातो त्यावेळेला आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतं। तर ज्यावेळा आपण या भागामध्ये जाल त्यावेळेला आपण मुद्दाम सिल्की रोडने जावे। इथे आम्हाला बर्फही पाहायला मिळालं। हे उंचावर असल्यामुळे इथं बर्फ आहे आणि तशी बऱ्या प्रमाणात इथे थंडी पण होती, तर इथे बरेच लोक आलेले होते। थोडंसं उंचावर आणि साधारण 53 पायऱ्या आहेत आणि वर अतिशय सुंदर असे हे मंदिर बांधलेलं आहे आणि त्याच हरभजन सिंग यांचं आणखीन एक दुसरे मंदिर देखील बांधलेलं आहे। असे 2 मंदिरं ह्या भागामध्ये आहेत।